एक शोकांतिका आहे। इथं जनावराला पाणी नाही, चारा नाही, कुठल्या चांगल्या सुविधा नाहीत, कुणाचं कुठं लक्ष नाही। जनावर सांभाळणं म्हणजे छोटी गोष्ट नाही। जनावर सांभाळायला खूप मोठं काळीज लागते। पैसा कमी लागतो पण खूप मोठं काळीज लागते। आता इथं जवळपास 5-6 मोठ्या टाक्या आहेत, त्याच्यात पाणी नाही। आमदार साहेब असो, सभापती असो, जिल्हा परिषद सदस्य असो, कोणी असो, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे। नांदेडकर आज श्री क्षेत्र माळेगाव येथे आलेले आहेत। प्रसिद्ध व्यक्ती असलेले विनोदजी पावडे यांच्या श्री क्षेत्र माळेगाव येथे लाल कंदारी गाय आणलेले आहेत। एक छावणी स्वरूपात बनवलेले आहे। लाल कंदारी गाय असो, लाल कंदारीचा बैल असो, मोठ्या प्रमाणात आज श्री क्षेत्र माळेगाव येथे मोठ्या प्रमाणात छावणी केलेली आहे। कुत्रा आणलेला आहे त्यांनी, एक मांजर आणलेला आहे, पोपट आणलेला आहे। विनोदजी पावडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दशकापासून नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व सरांचं आहे। हे मांजर कोणत्या जातीचे आहे आणि कुठली येतात आहे? ही पर्शियन कॅट आहे। हे बाहेरची ब्रीड आहे, इंडिया मधलं नाही, बाहेरची ब्रीड आहे पर्शियन। गेल्या अनेक दशकापासून तुम्ही येता इथं, पक्षीप्रेमी तुम्ही आहात, काय म्हणतात माळेगावला? माळेगाव यात्रेला येऊन खूप छान वाटतं। भारतात प्रसिद्ध असणारी माळेगाव यात्रा आहे। खंडोबाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन माळेगाव यात्रेचा शुभारंभ होतो आणि सर्व प्रकारचे हौशे नवशे गवशे सर्वजण माळेगाव यात्रेत येतात। नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव असं गाव आहे की माळेगावला खूप नाव आहेत। यापैकी तुम्हाला नाव माहित आहेत का तुम्हाला माळेगावचे? रुचल्याचं माळेगाव, खंडोबाचं माळेगाव एवढे नाव माहित आहेत। यापैकी नावं आहेत हिजड्याचं माळेगाव, त्यानंतर भरपूर नावं। एकमेव नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव असं गाव आहे की एकमेव माळेगावला 7 ते 10 नावं माळेगावला आहेत। तर त्यापैकी आपल्या प्रस्थापित राजकारणापैकी एक नांदेड जिल्ह्यातले विनोदजी पावडे यांचे खूप मोठं कार्य आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिकचे इलेक्शन आहेत, त्याबद्दल काय बोलतात सर? माळेगाव यात्रा ही जनावरांसाठी, पशुप्रेमीसाठी प्रसिद्ध आहे। तसेच जवळपास 2013ला कोरडा दुष्काळ पडला होता, त्यावेळेस मी 900 जनावर खाटकापाशी जाण्यापासून वाचवले। ते नांदेड जिल्ह्यातले होते, 16 तालुक्यातले होते। एक गाय तर लोहा पार्टीची गाय होती। 7 जूनला जेव्हा त्या गायीला 4 महिन्याने त्या शेतकऱ्याने नेलं, त्या दिवशी रात्री ती 2 वाजता खुट्टा उपटून माझ्या चारा छावणीत पावडेवाडीला आली होती। ते मी कमवलंय। राजकारणाचं बोलायला आता ही वेळ नाही, फक्त एक शोकांतिका आहे। इथं जनावराला पाणी नाही, चारा नाही, कुठल्या चांगल्या सुविधा नाहीत, कुणाचं कुठं लक्ष नाही। जनावर सांभाळणं म्हणजे छोटी गोष्ट नाही। जनावर सांभाळायला खूप मोठं काळीज लागते। पैसा कमी लागतो पण खूप मोठं काळीज लागते। आता इथं जवळपास 5-6 मोठ्या टाक्या आहेत, त्याच्यात पाणी नाही। आमदार साहेब असो, सभापती असो, जिल्हा परिषद सदस्य असो, कोणी असो, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे। नक्कीच यांनी म्हणल्याप्रमाणे इथलेही कुठलीही दुर्लक्ष आहे। स्थानिकच्या जे बैल येतात, ढोरं येतात, सगळे प्राणी येतात, यापैकी काही यांना चारा भेटत नाही, पाणी भेटत नाही आणि इथले जे नागरिक येतात त्यांना संडास बाथरूमची व्यवस्था नाही, कुठलीच व्यवस्था नाही। नांदेड न्यूज माळेगाव।